दिवाळीतले सगळे गोड पदार्थ खाता खाता हा अगदी तिखट खुसखुशीत असा पदार्थ समोर येतो, तो म्हणजे लाटीवडी. आमच्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला लाटीवडी असं म्हटलं जातं. इतका चविष्ट असा हा पदार्थ होतो. त्याचं आतलं सारण, बाहेरचं कोटिंग, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन अफलातून असं असतं. चला ही लाटीवडी बनवायला लगेच सुरुवात करूया. त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. लाटीवडी बनवण्यासाठी 1.5 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. सुरुवातीला 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, आता परत अर्धी वाटी घेतलं आहे. तर यामध्ये घालून घ्यायचे चवीप्रमाणे लाल तिखट, चिमूटभर हळद, त्याचबरोबर थोडंसं ओवा म्हणजे साधारण अर्धा चमचा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. या सगळ्यामध्येच घालायचे कडकडीत तेलाचं मोहन. ते फक्त 3 चमचे. पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे तेल मी छानपैकी गरम करायला ठेवले. त्याआधी बेसन पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेत आणि हे तेल घालून घ्यायचं. तेल घातल्यानंतर ह्या सगळ्या पिठाला हे तेल छानपैकी चोळून घ्यायचं. यामुळे आपली जी बाहेरची जी पारी आहे, जे काही लाटीवडीचं कोटिंग आहे, ते इतकं खुसखुशीत व्हायला मदत होते की काही विचारायलाच नको. पीठ चांगलं तेलाला हाताच्या सहाय्याने चोळून चोळून घ्यायचं आणि त्यानंतरच हे पीठ आपल्याला मळायला घ्यायचंय. चला तेल छानपैकी पिठाला लागले. आता अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा याचा डो मळून घ्यायचा आहे. नेहमीच चपातीच्या कणकीचा जसा डो असतो त्यापेक्षा थोडासा घट्ट मळा. अगदी छान थोडं थोडं पाणी घालत ह्या डो मी मळून घेते. या वडी बरोबर सजुरी दिली जाते आणि सजुरी वडीचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट असं लागतं की काही विचारायलाच नको. त्यामुळे लाटी वडी हा माझा दिवाळीच्या पदार्थांमधला सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे. याची चव दिवाळीच्या सगळ्या पदार्थांना मागे सारते. चला पीठ छानपैकी मळून झाले. आता हे पीठ आपण 15 मिनिटासाठी भिजायला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत याचं छान सारण बनवून घेऊयात. खरी सगळी गंमत आहे या लाटीवडीची ती या सारणातच. सारण बनवण्यासाठी 2 चमचे खसखस छानपैकी पॅन मध्ये भाजून घ्यायची आहे. अगदी ड्राय रोस्ट करायची. तेलाचा एक थेंबही न घालता या सगळ्या गोष्टी आपण भाजून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे खसखस छान खमंग अशी भाजून झाली की आता ही काढून घेऊया. खसखस सगळ्यात आधी भाजून घ्यायची, कारण पॅन जास्त गरम नसतो त्यावेळेला खसखस छान भाजली जाते. जर तुम्ही नंतर भाजायला गेलात तर पॅनच्या टेम्परेचरमुळे ती लगेच करपण्याची शक्यता असते. चला आता भाजून घेऊयात तीळ. साधारण अर्धी वाटी तीळ घेतलेत. तीळ सुद्धा अगदी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे सगळे पदार्थ जेवढे छान भाजले जातील ना, तेवढे आपल्या लाटीवडीच्या सारणाला चव छान येणार आहे. चला तीळ सुद्धा इथे सुंदर असे भाजले गेलेत. तुम्ही बघू शकताय कलर खूप जास्त मी ह्याचा डार्क केला नाहीये. अगदी घोळे घोळे असेच तीळ भाजून घेतलेत. आता तीळही काढून घेतलेत. आता भाजायला घेऊयात सगळ्यात शेवटी खोबरं. अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी खोबरं हे अगदी अचूक प्रमाण आहे या लाटीवडीच्या सारणासाठी. यामुळे खोबऱ्याचं आणि तिळाचं कॉम्बिनेशन अतिशय भन्नाट असं होतं आणि दोन्हीचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. आता खोबरं इथं छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. मुख्य म्हणजे हे सगळे पदार्थ भाजत असताना तेल अजिबातही घालायचं नाही. तेल न घालता हे सगळे पदार्थ छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे. चला खोबरं सुद्धा भाजून झाले. आता सगळ्यात महत्वाचं घेऊयात कारळं भाजायला. अर्धी वाटी कारळं घेतले. तीळ, खोबरं आणि कारळ या तिन्हीचं प्रमाण सेम ठेवायचे. कारळ बाजारातून आणल्यानंतर आधी स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर भाजायला घ्यायचं, कारण अगदी छोटे छोटे मातीचे कण असल्याची यामध्ये शक्यता असते. ते सगळे काढून घ्यायचे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कारळ छानपैकी भाजलं जातं. कारळ हे या लाटीवडीच्या सारणातलं सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे, कारण मी लहानपणापासून आईला ही लाटीवडी बनवताना बघितले. आई लहानपणापासून या सारणामध्ये आवर्जून कारळ घालते. चला आता ह्या चारही गोष्टी छान भाजून थंड करून घेतलेत. त्याचबरोबर इथे मी लसूण, कोथिंबीर, जिरा पावडर, मीठ आणि लाल तिखट घेतले. आता सगळ्यात आधी कारळ, खसखस आणि तीळ या 3 गोष्टी मिक्सरला अगदी पल्स मोडवरती फिरवून घ्यायच्यात. खोबरं यामध्ये घालायचं नाही, नाही तर खोबऱ्याला लगेच तेल सुटू शकतं आणि खोबरं अगदी खूप जास्त बारीक होऊन जाईल. त्यामुळे फक्त या 3च गोष्टी पल्स मोडवरती 1-2 सेकंदासाठी फिरवून घ्यायच्यात. त्याआधी खोबरं हाताने अशा पद्धतीने फक्त चुरून घ्यायचं. खोबरं अगदी हाताने सहजपणे बारीक होतं. हेच जर तुम्ही मिक्सरमध्ये या 3 गोष्टींवर वाटायला गेलात तर खोबरं अगदी पार भुगा होऊन जाईल, अगदी बारीक होऊन जाईल आणि त्याला थोडंसं तेलही सुटेल. त्यामुळे यामध्ये ते मिक्स करायचं नाही. ह्या 3 गोष्टी सुद्धा अगदी पल्स मोडवरती 2 ते 3 सेकंदामध्ये छानपैकी बारीक होऊन जातात. याचं देखील खूप जास्त अगदी पीठ करायचं नाहीये, ओबड-धोबड असंच बारीक करून घ्यायचंय. आता ह्या गोष्टी काढून घेतल्या की यामध्ये जो काही लसूण आपण सोलून घेतला होता तो सुद्धा बारीक वाटून घ्यायचा आहे. आलं मी यामध्ये घातलंय, फक्त लसूण घालायचा, कारण लसूणचा खूप छान फ्लेवर येतो. आता यामध्ये घालायचे साधारण 1.5 चमचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर.
त्याचबरोबर कोथिंबीर. आता कोथिंबीर इथं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, परंतु मी आवर्जून यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीरीमुळे या लाटीवडीला चव छान येते आणि महत्वाचं म्हणजे कोथिंबीर घातली तरी ही लाटीवडी खराब वगैरे काही होत नाही. अगदी 8 ते 10 दिवस म्हटलं तरी अशीच चांगली राहते. तर आता सारण छानपैकी तयार झाले. पीठ सुद्धा इथं सुंदर असं आपलं भिजलं गेले. आता पीठ परत एकदा छान हाताने मळून घेते आणि याचा छानपैकी उंडा करून घ्यायचा. पोळपाटावरती हा उंडा आपण लाटून घेणार आहोत. यामध्ये आपण तेल टाकले, परंतु लाटताना थोडंसं हवं असेल तर तेल किंवा पिठी या दोन्हीपैकी काही वापरू शकता. गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता मी हलका तेलाचा हात लावून परत एकदा या पिठाची छान मालिश करून घेते, जेणेकरून लाटायला सोपं जाईल. पीठ आवर्जून घट्ट मळा, कारण घट्ट मळली तरच तुमची लाटीवडी छान कुरकुरीत होणार आहे. जर पीठ तुम्ही पातळ मळलं तर मात्र लाटीवडी नंतर लाटल्यानंतर त्याची वडी सुद्धा व्यवस्थित होत नाही, अगदी लूज पडते. चल आता लाटायला घेऊया. तेलाचा हात लावून मी ही पोळी छानपैकी लाटून घेतेय. लाटायला जास्त त्रासही होत नाही, अगदी सहजपणे ही पोळी लाटली जाते. या पोळीमध्ये सुद्धा छान आपण फ्लेवर टाकलेत आणि सारणामध्ये सुद्धा इतके सुंदर फ्लेवर आहे, ही वडी खूप जास्त चविष्ट होते. चला आता पोळी छानपैकी लाटून घ्यायची. पोळी अगदी पातळ अशी लाटायची, खूप अगदीच आपण चपाती लाटतो इतपत पातळ न लाटता चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची, परंतु सगळी एकसारखी लाटून घ्यायची. त्यानंतर सारण सगळं एकसारखं पसरून घ्यायचं. वरच्या बाजूने अशा पद्धतीने घडी पाडत पाडत याचा रोल करून घ्यायचा. आता प्रत्येक घडी पाडल्यानंतर हाताने हलकसं प्रेस करायचं, म्हणजे जे काही सारण आहे ते आतमध्ये पूर्ण लॉक होऊन जाईल, ते नंतर खाली बाहेर निघणार नाही. चला तर याच पद्धतीने हा संपूर्ण रोल मी करून घेतलाय. कडेने आवर्जून सारण पसरवायचं नाही, म्हणजे कडा छानपैकी आपल्याला लॉक करता येतात. चला आता हाताच्या सहाय्याने परत एकदा छानपैकी हा रोल दाबून घ्यायचा, म्हणजे आतलं सारण बाहेर निघणार नाही, सारण छान आतमध्ये लॉक होऊन जाईल. आता चाकूच्या सहाय्याने छानपैकी वड्या पाडून घेऊयात. आता कडेचा भाग कापून घेते. कडेला सारण कमी प्रमाणामध्ये गेले, अगदी थोडक्या प्रमाणामध्ये गेले, परंतु त्यातही आपण सारण घालणार. सगळ्या वड्या छान एकसारख्या अशा पाडून घ्यायच्या. शक्यतो चाकू घेताना दात्र्याचा चाकू घ्यायचा, म्हणजे सहजपणे वडी कट होते. तुम्ही बघू शकता किती सहजपणे वड्या कट झालेत आणि सारण सुद्धा खूप जास्त बाहेर आलं नाही. हे सारण मोकळं आहे, ते थोडंफार बाहेर येऊ शकतं, परंतु खूप जास्त बाहेर येतं कामा नये. त्यामुळे घडी करताना किंवा रोल बनवताना हलक्या हाताने दाबत चला, म्हणजे सारण छानपैकी आतमध्ये लॉक होईल. सुंदर अशा ह्या वड्या आपल्या तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्या वड्या दिसत आहेत ते. आता चाळणीला तेल लावून घेतलंय. यामध्ये या वड्या ठेवून घ्यायच्या. पाणी सुद्धा उकळवायला ठेवले. ह्या वड्या आपण एक 8 मिनिटांसाठी 7 ते 8 मिनिटांसाठी छानपैकी वाफवून घेणार आहोत, ज्यामुळे हे बेसन पीठही छान शिजलं जाईल. आता कडेचे जे काही 2 टोकं काढली होती त्यामध्ये सुद्धा सारण भरून घ्यायचे. कडेला आपण अगदी पोळीच्या कडेपर्यंत सारण पसरवलं नव्हतं, त्यामुळे कडेच्या जे 2 टोकं होती त्यामध्ये सारण गेलेलं नव्हतं. अशा पद्धतीने अंगठ्याने दाबून हे सारण भरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे पॉकेट तयार झालंय. या पद्धतीने हे तयार होतं, त्यामुळे कडेचं पीठ वायाही जात नाही आणि छानपैकी याची वडी सुद्धा तयार होते. चला तर पाण्याला छान खळखळीत उकळी आलेली असली पाहिजे ह्या वड्या उकडायला ठेवून अगोदर. चला तर वड्या उकडायला ठेवूयात. एक 7 मिनिटं वड्या छानपैकी मी वाफवून घेतल्यात. अतिशय सुंदर अशा ह्या वड्या शिजल्या गेल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या वड्या शिजल्या गेल्यात. 7 ते 8 मिनिटात छानपैकी हे बेसन पीठ शिजलं जातं. आता वड्या काढून घेऊयात. तेल गरम करायला ठेवले. ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत. आता या वड्या तुम्ही अशाच न तळता हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. ज्या वेळेला तुम्हाला खायचे त्यावेळेला गरमागरम ही वडी तळून तुम्ही खाऊ शकता. कारण तळलेली वडी 1 ते 2 दिवसानंतर वातट लागू शकते. बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे. परंतु वाफवलेली वडी जर तुम्ही अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही अगदी 8 ते 15 दिवस या वड्या आरामात साठवू शकता. फ्रीजमध्ये झिपलॉक बॅगमध्ये टाकून ठेवू शकता. ज्या वेळेला तुम्हाला खायचे त्यावेळेला छान गरमागरम तेलामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. हवा असेल तर शॅलो फ्राय केलं तरी सुद्धा चालेल, कारण वाफवल्यामुळे बेसन पीठ छान शिजलं गेले, त्यामुळे फक्त तुम्ही हलकसं शॅलो फ्राय सुद्धा याला करून घेऊ शकता. चला सुंदर अशा वड्या एकसारख्या रंगावरती छान तळल्या गेलेत. आता छानपैकी ह्या सगळ्या वड्या काढून मी सर्वही करून घेतलेत. तुम्ही बघू शकताय किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झाल्यात. बाहेरचं कोटिंगही बघू शकताय. अगदी विकतच्या भाकरवडीपेक्षा सुद्धा ह्या वड्या टेस्टी लागतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी यावर्षी ही लाटीवडी नक्की करून बघा आणि या पद्धतीने करा, म्हणजे तुमची सुद्धा लाटीवडी पहिल्याच प्रयत्नात अतिशय परफेक्ट अशी होऊन जाईल. चला कशी वाटली आजची लाटीवडीची रेसिपी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा.
रेसिपी बनवायची असेल तर मात्र सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन खमंग चविष्ट रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.